नमस्कार. वचन दिले तू मला या नव्या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. या मालिकेची सुरुवात होते ती कोर्टापासून. तर जज साहेब आपली ऑर्डर देत म्हणतात, आज ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही तुमचा अंतिम युक्तिवाद देत आहात की माझा अंतिम निकाल मी जाहीर करू. आता मात्र ऊर्जा काहीच बोलत नसते. तर ऊर्जाची आई म्हणू लागते, ऊर्जा अगं, तुला मी म्हणाले होते की ही केस तू नको घेऊस. अगं, ही तुझ्या आयुष्यातली पहिली केस आहे आणि पहिली आयुष्यातली केस तू माझी घेतली आहेस. अगं, ही केस तू नाही जिंकू शकत. ऊर्जा अगं, मी तुला म्हणाले होते की मी दुसरा कोणीतरी वकील बघते, त्याची फी भरण्यासाठी मी घरदार विकेन, परंतु नाही, तू माझं काहीच ऐकलं नाहीस. ऊर्जा अगं, तुला हे कसं शक्य होईल. ऊर्जा, तू ही केस नाही जिंकू शकत. तू ही केस हरणार आहेस. ऊर्जा अगं, आज आज मी तुरुंगात जाणार आणि आज मला तुरुंगात जाण्यापासून तू नाही थांबवू शकत. ऊर्जा अगं, तुझी आईच जर तुरुंगात गेली तर कसं होणार आहे ऊर्जा तुझं. आता इकडे ऊर्जाची आई ऊर्जाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याचवेळी जज साहेब त्यांना शांत करत म्हणतात, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही तुमचं अंतिम स्टेटमेंट देत आहात की मी माझा निकाल जाहीर करू. आता मात्र ऊर्जा संपूर्ण तयारीनिशी उभी राहते आणि आपलं स्टेटमेंट देत म्हणते, चाळीतल्या नळ्यावरच्या भांडणाचं एक साधं कारण असताना एवढे मोठे गुन्हे दाखल केले गेले की असं वाटायला लागलं संपूर्ण विभागातच हल्ला केला गेला आहे. असं म्हणत ऊर्जाने आपल्या स्टेटमेंटला सुरुवात केलेली असते. ऊर्जा पुढे म्हणू लागते, माझे असशील पूर्वा शिंदे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 117 पोट कलम 2 आणि कलम 122 नुसार पोट कलम 2 यावरून 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जो कोणी संघटित गुन्हा करेल असे 2 गुन्हे दाखल केले आहेत. आणि हे सगळं काही कशासाठी? नळावरच्या भांडणांसाठी. आणि या सगळ्यासाठी 10,000 रुपयाचा दंड आणि 7 वर्षाचा तुरुंगवास. कशासाठी? हे सगळं काही कशासाठी लागू होतंय? खरं तर या सगळ्यात कोणतं उपकरण वापरलं गेलंय? हा हंडा. आणि या सगळ्यासाठी पूर्वा शिंदे यांना एवढी मोठी शिक्षा. हा सगळा काही बनाव करण्यात आला आहे आणि हा गुन्हा नाही तर चाळ संस्कृतीला काळिंबा फासणारी लाजिरवाणी घटना आहे. तर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना जज साहेब म्हणू लागतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, मूळ मुद्द्यावर या सगळ्या घटनेमध्ये दळवीबाई यांच्या पायाचं हाड मोडलं आहे. त्यांना गंभीर अशी दुखापत झाली आहे आणि म्हणूनच हा गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. आणि तसंही आता तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवत आहात. तुम्ही जर कोर्टाचा वेळ वाया घालवत असाल तर आता मी नुकसान भरपाई म्हणून दंड मंजूर करत आहे. आता हे बोलताच इकडे मात्र ऊर्जाची आई घाबरून गेलेली असते. तर ऊर्जा आपलं स्टेटमेंट देत म्हणू लागते, जज साहेब, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हा सगळा काही बनाव आहे. माझे असशील पूर्वा शिंदे यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा बनाव आहे आणि हा दळवीबाईंनी रचलेला बनाव. असं म्हणत आता दळवी काकूंचं लक्ष नसताना त्या संधीचा फायदा घेत आता ऊर्जा घाबरल्याचं नाटक करते आणि दळवी काकूंना म्हणते, साप साप. आता मात्र कोर्टात सर्वच जण घाबरून जातात. सर्वच जण इकडे तिकडे पळू लागतात आणि त्याचवेळी दळवी काकू त्यांच्या कुबड्या बाजूला टाकतात आणि धावत पळत घाबरत ऊर्जाच्या मागे येऊन उभ्या राहतात. त्या म्हणू लागतात, ऊर्जा, साप आहे साप, वाचव मला. तर त्याचवेळी ऊर्जा त्यांना शांत करते आणि म्हणू लागते, शांत व्हा दळवी काकू. साप तर नाहीच आहे, परंतु तुम्ही मात्र मोरासारख्या नाचलात आणि तेही पाय दुखत असताना. आता मात्र दळवी काकू भानावर येतात. त्यांनी केलेला हा डाव त्यांच्यावरच ऊर्जाने अगदी युक्तीने उलटवलेला असतो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे ऊर्जाने याच ठिकाणी दाखवून दिलेलं असतं. आणि शेवटी ऊर्जाने आता थोडक्यात तिचं स्टेटमेंट जज साहेबांसमोर मांडलेलं असतं. आता जज साहेबांसमोर सर्व सत्य येताच जज साहेब आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, फिर्यादी दळवी यांनी कोर्टाचीच नव्हे तर सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खोटी साक्ष देत असशील पूर्वा शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परंतु आता ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनी सत्यता समोर आणताच कोर्ट असा निकाल जाहीर करत आहे की फिर्यादी दळवी यांना 3 महिन्याचा सक्त तुरुंगवास ही शिक्षा ठोठावण्यात येत आहे. तर आता दळवी काकू माफी मागण्याचा प्रयत्न करत असतात. तर जज साहेब पुढे म्हणू लागतात, पूर्वा शिंदे यांना यामध्ये निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. आता हे ऐकल्यानंतर ऊर्जा खूप खुश होते. आता ऊर्जाची आई पूर्वाताई धावत पळत ऊर्जाकडे येतात आणि म्हणू लागतात, ऊर्जा, अगं, आज तू केस जिंकली आहेस. मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ऊर्जा, अगं, ही तर तुझ्या आयुष्यातली पहिली केस होती आणि तू ती जिंकली आहेस. आज तुझ्या बाबांचं स्वप्न तू पूर्ण केलंयस. ऊर्जा, अगं, चाळीत आज तू माझी मान आभाळा एवढी उंच केली आहेस. ऊर्जा,
अगं मी तुझं किती आणि कसं कौतुक करू मला काहीच कळत नाही. आता ऊर्जा आपली फाईल घेते आणि कोर्टाच्या बाहेर पडत असते आणि त्याचवेळी ऊर्जाचा तोल जातो. कारण हा तोल दळवी काकूनेच घालवलेला असतो. ज्यावेळी ऊर्जा नळावर पाणी भरत असते त्याचवेळी दळवी काकू तिचा हात ओढतात आणि म्हणू लागतात, काय काय वकील नाही, तुझं लक्ष कुठे आहे ग? अगं इथे भांडा भरून गेला आहे आणि तुझी मात्र तंद्रीच लागलेली आहे. काय चाललंय ग तुझं? आणि त्यावेळी दळवी काकू आणि ऊर्जा यांच्यामध्ये जबरदस्त वाद चालू झालेले असतात. दोघंही कचा कचा भांडत असतात. ऊर्जा आपली बाजू मांडत असते तर दळवी काकू आपली. आणि म्हणूनच आता पूर्वाताई धावत पळत ऊर्जाकडे येतात आणि म्हणू लागतात, ऊर्जा खरी चल. ऊर्जा म्हणते नाही जाणार. हिचं ना नेहमीच असतं. काय असतं ह्या काकूंचं? बघावं त्यावेळी प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असतात. ह्यांच्या घरात कोणती भाजी शिजली आहे, तो कुठे गेला, ही कुठे गेली, ही काय करते, ती काय करते. बाकी यांना काही कामधंदेच नाहीयेत. ऊर्जाचा पारा तर चढलेला असतो. दळवी काकू म्हणू लागतात, हो करते मी चौकशा. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तू असशील चाळीबाहेरची वकील, परंतु या चाळीत माझंच राज्य चालणार आहे. मीच इथली वकील आहे, मीच इथली जज आहे आणि मीच ठरवणार काय करायचं आणि काय नाही. कारण हे कोर्टही माझंच आहे आणि ही नळाची जागा सुद्धा माझीच आहे. असं म्हणत दळवी काकू ऊर्जासोबत वाद घालत असतात. तर ऊर्जा म्हणू लागते, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणतात मला, माझ्यासोबत कोर्टात वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही. आता मात्र दळवी काकूंची बोलतीच बंद झालेली असते. आता ऊर्जा म्हणू लागते, काय तर म्हणे मीच वकील, मीच जज असं म्हणताच आता पूर्वाताई कसं बसं ऊर्जाला तिथून बाजूला घेऊन येतात. तर दळवी काकू बोलत असतात, आधी बोलायची शिस्त शिक आणि मग वकील हो. इकडे पूर्वाताई आता ऊर्जाला म्हणू लागतात, ऊर्जा अगं काय चाललंय तुझं, का उगाच भांडणं उकरून काढतेस? ऊर्जा म्हणते, आई मी नाही, ह्या काकूच भांडणं उकरून काढतायत. आणि मला सांग काय गरज होती यांना सकाळी सकाळीच माझ्याशी वाद घालायचा? तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा माहीत आहे ना तुला कोण कसं आहे, मग तुला शांत राहता येत नाही का? तर आता ऊर्जा म्हणते, त्या काकूंचा स्वभावच तसा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात नाक खुपसायचं, याच्याशिवाय त्यांना काही येतच नाही. तर पूर्वाताई म्हणतात, ऊर्जा अगं तू तरी शांत हो, तू शिकलेली आहेस ना, तू वकील आहेस ना, मग तुला शांत राहता येत नाही का? अगं त्यांचं वय काय, तुझं वय काय? तर आता ऊर्जा म्हणू लागते, त्या वागतात का त्यांच्या वयाप्रमाणे? सदान काळा नळ आडवून उभे असतात, नाहीतर काय इकडच्या तिकडच्या चौकशा, बाकी काही येतं का त्यांना? तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा तुला सांगितलं ना तू शांत हो. तर ऊर्जा म्हणते, नाही शांत तर राहणारच नाही. यांच्यासारख्या बायकांना ना कायद्याचा धाक असलाच पाहिजे. खरं तर असं वाटतं की यांच्यासाठी वेगळा कायदा कानून असायलाच हवा. तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, तुझा हा कायदा कानून चाळीच्या बाहेर आणि कोर्टात, घरात नाही, आणि घराबाहेर तुझं ते कायदा कानून चालू देत, परंतु इथे नाही. परंतु ऊर्जा मला सांग, हे दिवसा स्वप्न पाहणं तुझं काय चालू असतं ग? बघावं त्यावेळी तुला तंद्रीच लागलेली असते. हे आजच नाहीये, परवा सुद्धा मी गॅसवर चहा ठेवला होता. मी तुला काय म्हणाले होते, चहा उकळला की गॅस बंद कर, पण तुमची तंद्री कुठे दुसरीकडेच लागलेली होती आणि त्यामुळे टोप करपून गेला, घर धुराने भरलं, तरी सुद्धा तुमचा लक्ष नव्हता ॲडव्होकेट मॅडम. असं म्हणताच ऊर्जा म्हणू लागते, कारण आई मी दिवसाही स्वप्न पाहत असते. मला असं वाटत असतं मी कोर्टात केस लढते, मागे सर्व लोक बेंचवर बसले आहेत, इकडे माझ्या अशिलाच्या बाजूने मी लढतीये आणि जज साहेब माझं बोलणं ऐकून घेत आहेत आणि मी बोलतेय, हातात फाईल, अंगावर काळा कोट आणि मी बोलतेय. इकडे फिर्यादी आणि इकडे आरोपी आणि या सगळ्यात मी माझं स्टेटमेंट देते आणि कोर्टात घुमणारा तो माझा आवाज. आई अगं हे स्वप्न मी पाहते. आई मला फक्त एक संधी हवी ग, फक्त एक केस हवी आहे मला. अगं मग बघ ही ऊर्जा शिंदे काय करते. आज ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे पाणी भरते, पण उद्या भल्या भल्यांना पाणी पाजणार. तर पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, तुझ्या या केसेसची वाट पाहण्यात ना घरात मात्र खडखडाट आहे. त्याचं काय ग? अगं पुढच्या महिन्याच्या राशनचा काय, हा विचार माझ्या डोक्यात आहे. तुला तर माहीतच आहे की आपली परिस्थिती काय आहे. अगं इतकी वर्ष माझ्या बचत गटातून जे काही कमिशन मिळतंय ना त्याच्यावरच घर चालतंय. एवढी वर्ष मी तेच करत आली आहे. असं म्हणत त्या ऊर्जाला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. त्या ऊर्जाला म्हणू लागतात, आणि तरी सुद्धा तुम्हाला काही नोकरी करायची नाही. तर ऊर्जा म्हणू लागते, आई मला केसेस लढायचे आहेत, लोकांसाठी झटायचं आहे, बाबांसारख्या केस लढायच्या आहेत आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. असं म्हणत ऊर्जा आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहत असते आणि आपली वकिलीची स्वप्न पाहत असते. तर ऊर्जा म्हणू लागते, मी काही असे ॲग्रीमेंट वगैरे बनवण्यासाठी वकील नाही झाली आहे, मला माझ्या बाबांसारखं मोठं वकील व्हायचं आहे. तर त्याचवेळी पूर्वाताई ऊर्जाच्या हातात तिचा नाश्ता देतात आणि म्हणू लागतात, घे. तर ऊर्जा विचारते, काय आहे? तर पूर्वाताई म्हणतात, फोडणीचा भात. ऊर्जा म्हणते, फोडणीचा भात?
तर ऊर्जाला आता पूर्वाताई विचारतात का काय झालं. आता मात्र ऊर्जा घाबरलेली असते, म्हणू लागते काही नाही काही नाही. अगं आई, खरंच कमाल आहे. तुला माहित आहे का, तुझ्या हातचा फोडणीचा भात म्हणजे कादरबाईच्या बिर्याणीला सुद्धा तोड नाही. खरंच कमाल झाला आहे. असं म्हणत ऊर्जा आता वरवर कौतुक करत असते. तर पूर्वाताई आता ऊर्जासाठी पाणी आणून देतात आणि ऊर्जाला विचारतात खरंच छान झालंय. ऊर्जा म्हणते हो. तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात आजच्या पुरताच आहे, कारण उद्या फोडणीच्या भाताला तांदूळही नाही आहेत घरात. असं म्हणत आता पूर्वाताई त्यांची कामं करण्यासाठी किचनमध्ये निघून जातात. तर इकडे ऊर्जा म्हणू लागते अगं आई, अगं ही मोठमोठ्या लोकांना चुकलं नाही, याला काय म्हणतात माहितीये, स्ट्रगल स्ट्रगल म्हणतात. आणि ही तर मोठं होण्याची लक्षणे आहेत. आणि हळूहळू बघ तुझी मुलगी काय करते. अगं यापेक्षा डबल घर घेईन घर, आणि हो तुझ्यासमोर धान्याची रास लावेन रास. असं म्हणत ऊर्जाची दिवसात स्वप्न बघणं काही थांबत नसतं. तर आता ऊर्जा पुढे आईच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणू लागते पूर्वा मॅडम, तुम्ही आतापर्यंत केलेल्या कष्टाची, तुम्ही केलेल्या मेहनतीची, आणि तुम्ही केलेल्या आतापर्यंत तडजोडीची, आणि तुम्ही दिलेल्या तुमच्या स्वप्नांच्या आहुतीची, तुमची ही लेख ऊर्जा शिंदे या सगळ्याची परतफेड करणार म्हणजे करणार. असं ऊर्जा ठणकावून आपल्या आईला सांगत असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी एक मंगेश नावाची व्यक्ती येते आणि ऊर्जाला म्हणू लागते ऊर्जा, एक भन्नाट आयडिया आहे, आपण तुझं ऑफिस चालू करूयात. तर ऊर्जा म्हणते इथे चप्पल घ्यायला पैसा नाही आहे आणि ऑफिस उघडूया म्हणे. तर मंगेश ऊर्जाला म्हणू लागतो अगं ऐकून तरी घे, एकाचा जुना ऑटो विकायचा आहे, तो आपण विकत घ्यायचा आहे आणि त्याच्या मागे एक बॅनर प्रिंट करायचा आहे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे LLB, आणि मग बघ तुला क्लायंट लगेच मिळतील. मग त्या क्लायंटला कोर्टापर्यंत घेऊन जायचं, त्यांची केस पूर्ण करायची आणि पुन्हा त्यांना घरी नेऊन सोडायचं. म्हणजे बघ कोर्टाच्या केसची सुद्धा फी मिळणार आणि इकडे रिक्षाचं भाडं सुद्धा मिळणार, म्हणजे तुझा डबल फायदा होणार आहे. तर आता पूर्वाताई मंगेशला म्हणतात मंगेश, तू फूड डिलिव्हर करतोस ना, मग त्यातून तुला महिन्याला किती पैसे मिळतात. आता ऊर्जा मंगेशला बोलण्यापासून थांबवत असते, परंतु ही मंगेश नावाची व्यक्ती मात्र बोलण्यात एक्सपर्ट असते, अगदी ऊर्जाप्रमाणेच. तर ती म्हणू लागते मी फूड डिलिव्हर करण्यात एक्सपर्ट आहे. अहो पैसा बोला पैसा, कारण अख्ख्या एरियामध्ये माझ्यासारखी फास्ट डिलिव्हरी कोणीच करत नाही. कारण कसं आहे ना, फूड आणि मूड थंड होण्याच्या आत तिथे देणं, आणि त्यासाठी आपण हजर असतोच. असं म्हणत मंगेश खूप बोलत असतो. ऊर्जा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मंगेश काही शांत राहत नाही. मंगेश पुढे म्हणू लागतो सगळा विचार केला आणि सगळे एकत्र पैसे पाहिले तर 42,000 रुपये आपली महिन्याची कमाई होते. तर आता हे ऐकल्यानंतर इथे पूर्वाताईंना धक्काच बसतो. तर इकडे मंगेश म्हणू लागतो परंतु पेट्रोलचा आणि इतर खर्च सोडून भक्कड पैसा कमावतो आपण. असं म्हणत आता मंगेशले आपलं इन्कम पूर्वाताईंना सांगितलेलं असतं. इकडे ऊर्जा मंगेशला शांत राहण्यासाठी सांगत असते. ऊर्जा मंगेशला म्हणू लागते मूर्ख आहेस का रे तू, आईसमोर तुला प्रत्येक वेळी थोबाड उघडायचंच असतं का. असं म्हणत ती मंगेशला शांत करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे पूर्वाताई त्या सगळ्या पैशांचा हिशोब घालत असतात. तर आता पूर्वाताई या सगळ्या पैशांचा हिशोब घालतात आणि मंगेशला म्हणतात खरंच खूप छान कमाई आहे रे तुझी, खूप छान कमावतोयस तू. ऊर्जा बघ त्याची मेहनत बघ. आणि तू आता मात्र ऊर्जा आपल्या आईचं काही ऐकून न घेता कपाटातील कपडे घेण्यासाठी निघून जाते. तर आता पूर्वाताई म्हणू लागतात असंच असतं हिचं, मी काही बोलायला गेली की माझ्याशी भांडायचं, नाहीतर मग युक्तिवाद करायचा, आर्ग्युमेंट करायचं. तर आता ऊर्जा म्हणू लागते वकील आहे मग आर्ग्युमेंट तर करणारच ना. तर आता ऊर्जाला पूर्वाताई म्हणतात अगं पण तू किती दिवस अशी केससाठी फिरणार आहेस. तर मंगेश म्हणू लागतो काकी हो तिला थोडा वेळ तरी द्या. तर पूर्वाताई म्हणतात अरे मंगेश अजून किती वेळ द्यायचा हिला, किती वेळ झाला आणि किती वेळ घेणार आहे. आता हिचं लग्न करायची वेळ आली. दिव्याने तर काही न सांगता काही न बोलता मंदिरात जाऊन लग्न केलं, परंतु ती तिच्या संसारात सुखी आहे म्हणून तर काही वाटत नाही. परंतु हिची काळजी आहेच ना मला, आणि हिची काळजी करता करता मला तर खूप टेन्शन येऊ लागलं आहे. आणि त्याचवेळी दिव्याचा फोन आलेला असतो. पूर्वाताई म्हणतात बघा 100 वर्ष आयुष्य आहे, दिव्याचाच फोन आला आहे. असं म्हणत आता पूर्वाताई त्यांच्या दुसऱ्या मुलीशी म्हणजे दिव्याशी बोलत बोलत चाळीबाहेर येतात आणि म्हणतात काय ग दिव्या कशी आहेस तू. दिव्या म्हणते आई मी मस्त आहे, तू कशी आहेस. आणि आपल्या वकिलीनबाई. तर पूर्वाताई म्हणतात त्यांचं काय, दिवसभर केस शोधत भटकत असतात, परंतु अजूनपर्यंत काही हाताला यश मिळत नसतं. पण काय करणार, कधीतरी यश मिळेल या आशेवर राहायचं. तर आता दिव्या म्हणू लागते एक दिवस मी ऊर्जाला येऊन भेटते आणि तिला म्हणते आता बाबा सगळं सोड आणि चांगली नोकरी कर. तर पूर्वाताई म्हणतात भाण्यावर आली ना की ते सुद्धा करेल, परंतु तोपर्यंत केसच्या शोधात भटकत राहणार आहे. परंतु तुझं कसं चालू आहे, तू खुश आहेस ना.
तर आता दिव्या म्हणू लागते, हो आई, माझी काळजी करू नकोस, मी माझ्या संसारात सुखी आहे आणि खरंच खूप खुश आहे. ही सगळी माणसं माझ्यावर खूप प्रेम करतात, खूप जीव लावतात. आणि हो आई, मी तुला हेच सांगायला फोन केला होता की माझी नणंद आहे ना, तिची एंगेजमेंट ठरली आहे. अगं, आपल्या एरियातील ते आमदार आहेत ना, शिर्के साहेब, त्यांचा मुलगा विक्रम त्याच्यासोबत. आता हे ऐकल्यानंतर पूर्वाताई म्हणू लागतात, काय ग, एवढं मोठं स्थळ आलं आहे तुझ्या नंदेसाठी? तर दिव्या म्हणू लागते, आई, इतकंच नाही तर माझ्या धाकट्या दिराचा साखरपुडा आमदार साहेबांच्या मुलीसोबत ठरला आहे आणि त्याच्याच अय्यराच्या साड्या पाठवायच्या होत्या. तर पूर्वाताई चिडतात आणि दिव्याला म्हणू लागतात, अजिबात नाही दिव्या, मी तुला म्हणाले आहे ना, तुझ्या सासरकडून इथे काहीही यायला नको, कारण मी तुला अगोदरच सांगितलंय, तुझ्या घरून काही आलेलं मला चालणार नाही. दिव्या म्हणते, आई अगं. तर पूर्वाताई म्हणतात, नाही दिव्या, मी एकदा सांगितलं ना, मग ते तुला ऐकावंच लागेल. आणि त्याचवेळी दिव्याला आता तिच्या सासू आवाज देत म्हणतात, दिव्या ग, कुठे आहेस तू? आता दिव्या घाबरते आणि पूर्वाताईंना म्हणू लागते, आई, मी तुला नंतर फोन करते. असं म्हणत घाईघाईने दिव्या फोन ठेवते आणि धावत पळत बाहेर येते आणि म्हणू लागते, आई, तुम्ही मला आवाज दिलात का? तर आता दिव्याच्या सासूबाई तिच्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, किती वेळ फोनवर बोलत बसणार आहेस ग? बाकी काही कामच नाही आहेत का तुला? फक्त सतत का बघावं त्यावी फोनवरच बोलत बसायचं? तर त्याचवेळी दिव्याचं लक्ष तिथे असणाऱ्या नेकलेसवर जातो आणि नकळतच दिव्या तो नेकलेस हातात उचलते आणि त्याचवेळी तिथे असणाऱ्या ताई आता म्हणू लागतात, वहिनी बघितलात का तिच्या हातात काय आहे? तर दिव्याच्या सासूबाई दिव्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, काय ग, आता तुला हे दागिने घ्यायचे आहेत का, की दागिनेच बघत बसायचे आहेत? तर त्या म्हणू लागतात, वहिनी अहो, बघू देत ना, तसंही चाळीत तिने असे दागिने बघितलेही नसतील आणि पळून जाऊन लग्न केलंय ना. तर आता दिव्याच्या सासूबाई चिडतात आणि म्हणू लागतात, हो ना, पळून जाऊन लग्न करून आली आमच्या घरात, खरं तर हिला मी घरात घेतलंही नसतं. तर दिव्या काकूंना म्हणू लागते, काकू, असं प्रत्येक वेळी घालून पाडून बोलायची काहीच गरज नाही, मी या घरची सून आहे. तर दिव्याच्या सासूबाई दिव्याला म्हणतात, तू मानत असशील या घरची स्वतःला सून, परंतु आम्ही तुला सून मानत नाही. तुझ्या सासूने तुला घरात घेतलं आहे, नाहीतर मी तुला घरात घेतलंही नसतं. जा, आता फक्त काही दागिनेच बघत बसणार आहेस का? जा आणि चहा पाण्याचं बघ. आणि हो, अर्पिता येते, त्यामुळे नोकरांसोबत कामाला लागायचं, असं म्हणत दिव्याला तिथून जायला सांगतात. तर त्यानंतर पद्मा सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणू लागते, चहा घ्या बाईसाहेब. तर त्या म्हणू लागतात, नाही, मला चहा नको आहे. वर्षा, तो पुरणपोळ्यांचा डबा घेऊन ये. आता तो पुरणपोळ्याचा डबा पद्माच्या हातात देतात आणि म्हणू लागतात, हा पुरणपोळ्यांचा डबा आता शिर्केंच्या घरी घेऊन जायचा आहे. तर पद्मा म्हणू लागते, बरं ठीक आहे बाईसाहेब. तर त्याचवेळी त्या म्हणू लागतात, अशीच जाणार आहेस का? थांब, असं म्हणत नवीन ड्रेस पद्माच्या हातात देत म्हणतात, हा ड्रेस घालून जायचा आहे, मोठ्या बाईसाहेबांनी घेतला आहे तुमच्यासाठी, फंक्शनला घालण्यासाठी, त्यामुळे असलं काहीतरी घालून जाऊ नकोस, हे घाल आणि जा. असं म्हणताच पद्मा तिथून निघून जाते. तर इकडे आता दिव्या म्हणू लागते, आई, मी जाऊ का? तर आता दिव्याच्या सासूबाई दिव्याला म्हणतात, काय गरज आहे आणि कशाला जहागीरदारांची लाज काढायला? अगं, इथे येऊन आमची लाज काढली आहेस ना, तेवढी बस झाली. खरं तर तुझी सावली या घरावर पडली आहे ना, तेवढंच आमच्यासाठी पुरेचं आहे. आता यांचे हे शब्द ऐकून दिव्याला खूप वाईट वाटत असतं, परंतु दिव्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नसतो आणि हे सगळं काही दिव्या निमूटपणे सहन करत असते. तर दिव्या तिथून निघून जाताच दिव्याच्या सासूबाई म्हणू लागतात, सून आहे की सोंग आहे काहीच कळत नाही, माझ्याच नशिबी आली आहे ही प्यात. असं म्हणत त्या त्यांचा राग व्यक्त करत असतात. दिव्या हे सगळं काही शांतपणे ऐकून घेत असते. तर दुसरीकडे कोणाचंही बोलणं सहन न करणारी ऊर्जा आता आपल्या वकिली पेशाचा कोट घालून तयार होत असते. तर त्याचवेळी पूर्वाताई आता तो फाटलेला कोट पाहतात आणि ऊर्जाला म्हणू लागतात, किती वेळा म्हणाले आहे की हा कोट शिवून देते, परंतु ऐकून घ्यायचंच नाहीये, कोणी हसत नाही का ग तुला? तर ऊर्जा म्हणू लागते, नाही आई, कारण त्याकडे मी लक्षच देत नाही, कारण या कोटला मला दुसरा कुठला धागाही नको आहे, कारण हा कोट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप वेगळा आहे. हा कोट बाबांचा आहे आणि तो जसा आहे तसाच राहायला हवा. या कोटात एक वेगळीच ऊर्जा आहे. असं म्हणत आता ऊर्जाने तो कोट अगदी जपून ठेवलेला असतो. ऊर्जा पुढे म्हणू लागते, आई, ही बाबांची आठवण आहे आणि हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे, जो माझ्यासोबत कायम असणार. आई, तुला माहीत आहे का, ज्या ज्यावेळी मी हा कोट घालते ना, त्यावेळी मला असं एक वेगळंच फिलिंग येत असतं. माझ्यासोबत माझे बाबा आहेत आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे असंच मला वाटत असतं. आई, तू सुद्धा बाबांच्या आठवणीतच जगतेस ना? तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणू लागतात, ऊर्जा, अजून माझ्याकडे दुसरं काय उरलंय? आठवणीशिवाय अजून आहे तरी काय ग? अगं, ज्यावेळी तुमचे बाबा गेलेत त्यावेळी तुम्ही खूप लहान होता, पण तुम्हाला समज मात्र होती. तू अशीच रडत माझ्याकडे आलीस आणि म्हणू लागलीस, आई, हे मंगळसूत्र कधीच काढायचं नाही. आणि दिव्यासुद्धा तेवढीच समजूतदार होती. दिव्या म्हणाली, आई, पांढरी साडी नेसायची नाही हा. आता पूर्वाताईंच्या डोळ्यात अश्रू असतात. पूर्वाताई म्हणू लागतात, ऊर्जा,
तेव्हापासून हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातच आहे. ऊर्जा, अगं तुला माहीत आहे का, जेव्हा मी हे मंगळसूत्र पाहते, ही मंगळसूत्र घालते, तेव्हा मला सतत वाटत असतं तुझे बाबा माझ्यासोबत अजूनही आहेत. ते आपल्यासोबतच आहेत. त्यांची साथ अजूनही माझ्यासोबत आहे. त्यांच्या मुलांवर त्यांचा लक्ष आहे आणि तुझी धडपड ते पाहत आहेत असंच वाटत असतं. ऊर्जा आईला धीर देते आणि म्हणू लागते, आई तू बघच, तुझं नाव अख्ख्या पंचक्रोशीत कसं गाजवते. तुझं आणि बाबांचं नाव मी नक्कीच लौकिक करणार, असं म्हणत ऊर्जाने आपल्या आईला वचन दिलेलं असतं. तर पूर्वाताई ऊर्जाला म्हणू लागतात, ऊर्जा होईल, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. ऊर्जा म्हणते, बरं चल आई मी येते. तर आता पूर्वाताई ऊर्जाला म्हणतात, अगं थांब, तुझ्या हातावर दही साखर तरी देते. तर आता ऊर्जा म्हणू लागते, आई अगं मला तुझ्या या बोलण्यानेच ऊर्जा मिळत असते. तर त्याचवेळी मंगेश त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो, काकू मला पण दे ना माझी ऊर्जा. तर पूर्वाताई म्हणतात, काय? तर मंगेश म्हणू लागतो, अहो हे दही साखर म्हणजे त्याने मला माझी ऊर्जा मिळेल ना. तर आता ऊर्जा म्हणू लागते, अरे मंग्या चल, असं म्हणत आता ऊर्जा आणि मंगेश तिथून निघून जातात. आता ऊर्जा घराबाहेर येते आणि चप्पल घालणार, परंतु तिचं चप्पल तुटलेलं असतं. ऊर्जा आता मनाशी विचार करते, ती स्वतःला शांत करते आणि ते चप्पल हातात घेत त्याला सेफ्टी पिन लावते. आणि हे सगळं काही पूर्वाताईंनी पाहिलेलं असतं. पूर्वाताईंच्या डोळ्यात अश्रू येतात. पूर्वाताई ऊर्जाला म्हणू लागतात, ऊर्जा पुढच्या वेळी कमिशन मिळालं की बाळा तुला चप्पल घेऊयात हा. तर ऊर्जा म्हणते, आई फक्त एक केस मिळू दे, एक केस मिळाली की हे चप्पल, घरातील राशन, घरातील तांदूळ सगळं काही नीट होणार आहे. आई तू काळजी करू नकोस, असं म्हणत आता ऊर्जा मंग्यासोबत आपल्या कामासाठी निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धन जहागीरदार त्यांच्या फोनवर बोलत म्हणू लागतात की तुमचा मुलगा नक्कीच सुटणार आहे आणि मी त्याला जेलमधून सोडवणार आहे. परंतु या अगोदरच तुम्ही माझी भेट घेतली असती तर आज तुमचा मुलगा जेलमध्ये सडत राहिलाच नसता. परंतु काळजी करू नका, हा हर्षवर्धन जहागीरदार कुठलीही केस कधीच हरत नाही, असं म्हणत ते घराबाहेर पडत असतात. तर त्याचवेळी आता दिव्याच्या सासूबाई म्हणू लागतात, कुठे निघालात तुम्ही? तर ते म्हणू लागतात, कोर्टात महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी जावं लागेल. तर त्या म्हणू लागतात, काळजी करू नका, आजची केस तुम्ही जिंकणार आहात. तर हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात, शंका आहे का तुला? खरं तर हर्षवर्धन जहागीरदार हरणे हा शब्दच त्याच्या डिक्शनरीत नाहीये आणि त्यामुळे तुला काही शंका असेल तर त्या म्हणू लागतात, नाही माझा विश्वास आहे, असं म्हणत आता हर्षवर्धन जहागीरदार घराबाहेर पडणार. परंतु त्याचवेळी अर्पिता त्या ठिकाणी आलेली असते. अर्पिता धावत पळत येते आणि म्हणू लागते, हाय अंकल, असं म्हणत हर्षवर्धन जहागीरदार यांची भेट घेते. तर आता हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात, कशी आहेस बाळा तू? तर अर्पिता म्हणते, मी अगदी ठीक आहे, पण मी आल्या आल्या तुम्ही निघालात? तर ते म्हणतात की हो, कोर्टात महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी जावंच लागेल. परंतु आमचे आमदार साहेब काय म्हणतायत? तर अर्पिता म्हणू लागते, त्यांचं काय बघावं, त्यावेळी रात्रंदिवस कामामध्ये बिझी आणि आता तर ते खूप कामामध्ये बिझी आहेत. तर हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात, तुझे बाबा लवकरच मंत्री होणार आहेत असं आम्हाला कळालं आहे आणि आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्यासोबत. परत चल बाळा, मला यावं लागेल, असं म्हणत हर्षवर्धन जहागीरदार जात असतात आणि आपल्या बायकोला म्हणू लागतात, अर्पितासाठी जी काही गिफ्ट आणली आहेत ती त्यांना द्या, असं म्हणत हर्षवर्धन जहागीरदार तिथून निघून जातात. तर इकडे दिव्याच्या सासूबाई अर्पिताला म्हणू लागतात, तुला पाहिलं ना की अगदी दिवस छान जातो आणि मला खरंच खूप बरं वाटतं. आणि अगं आज आपल्या तीर्थाने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी पुरणपोळ्यांचा घाट घातला होता आणि आता त्या पुरणपोळ्या पद्माकडे तुमच्याच घरी पाठवल्या आहेत. तर अर्पिता म्हणू लागते, काय खरंच? असं म्हणत अर्पिता खूप खुश असते. तर दिव्याच्या सासूबाई अर्पिताला म्हणतात, हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे, हा नेकलेस तुझ्यासाठी. आता तो नेकलेस अर्पिताला खूप आवडलेला असतो. अर्पिता म्हणू लागते, वाव किती छान आहे, खरंच मला खूप आवडलं आहे. तर आता दिव्याच्या सासूबाई म्हणतात, खरंच आवडला आहे ना, शौर्यने तुझ्यासाठी सिलेक्ट केला आहे, पण त्याला माहीत नाही आहे की हा तुझ्यासाठी घेतला आहे, परंतु ही चॉईस शौर्याची आहे. आता हे ऐकून अर्पिताला खूप आनंद होतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी तीर्था येते आणि अर्पिताला म्हणू लागते, हाय अर्पिता, कशी आहेस तू? काय मग आजकाल तुमच्या फेऱ्या आमच्या घरी जास्तच वाढू लागल्या आहेत. काय मग ननंदबाई, आमची वहिनी होण्याची घाई जास्तच झाली आहे वाटतं. तर अर्पिता हसू लागते, ती लाजू लागते. तर तिथे दिव्या येताच त्या म्हणू लागतात, ये ग ये, लवकर ये, कारण या घराला चांगल्या सुनेची गरज आहे. आता दिव्याला खूप वाईट वाटतं. दिव्या तिथून निघून जाते. तर त्यानंतर त्या अर्पिताला म्हणू लागतात, तुझ्या भावाशी आमच्या तीर्थाचं लग्न झालं ना की मग तुझं आणि शौर्यचं लग्न मी लवकरच लावून देणार आहे. हे ऐकल्यानंतर अर्पिता खुश होते. आता अर्पिताला विक्रमचा फोन येतो. तर अर्पिता म्हणू लागते, विक्रमचा फोन, परंतु तीर्था हा फोन माझ्या फोनवर आलाय, पण तो तुझ्यासाठी असणार, असं म्हणत अर्पिता फोन उचलते आणि म्हणू लागते, हा विकी बोल. तर आता विक्रम म्हणू लागतो, अप्पी अगं तू कुठे आहेस? तर अर्पिता म्हणू लागते, मी कुठे आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे, उगाच माझी शाळा घेऊ नकोसा. तर विक्रम म्हणतो, हो मी तिचा फोन ट्राय केला पण तीर्था काही फोन उचलत नाहीये.
तिथे आहे का ती? तर अर्पिता म्हणू लागते हो आहे मी देते असं म्हणत आता अर्पिता तीर्थाकडे फोन देत असते. तर तीर्था म्हणू लागते नाही नको. तीर्था लाजत असते तर त्या म्हणू लागतात अगं बोल लाजतेस कशाला. आता तीर्था विक्रांतशी बोलायला घेते. विक्रांत म्हणू लागते बोला तीर्था जहागीरदार काय मग आज संध्याकाळी काही प्लॅन वगैरे आहे का. तर तीर्था म्हणू लागते नाही. तर विक्रांत म्हणतो मग आज संध्याकाळी डेटवर जायचं का. तर तीर्था म्हणते नाही नको डेटच्या निमित्ताने तू काय करशील काहीच सांगता येत नाही. तर विक्रांत म्हणतो कमॉन तीर्था अगं आपलं लग्न ठरलंय आणि आता लग्न ठरलंय म्हणजे काही हरकतच नाहीये. तीर्था म्हणते विक्रांत तू ड्रिंक करतोयस का. तर विक्रांत म्हणतो नाही मी ड्रिंक करत नाहीये मी फक्त प्रेम करतोय. तर विक्रांत म्हणतो मग आज जायचं ना डेटवर. तर तीर्था म्हणू लागते नाही नको माझा तर तुझ्यावर विश्वासच नाहीये असं म्हणत तीर्था नकार देत असते. तीर्था नकार देऊन फोन ठेवते. हे पाहून आता विक्रांतचे मित्र त्याच्यावर हसू लागतात आणि मरू लागतात. चक्क बायकोने भाव नाही दिला बायकोचा बैल. आता मात्र विक्रांतला तीर्थाचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं शौर्य तयार झालेला असतो आणि त्याचवेळी अर्पिता त्याला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते. तर शौर्य खूप बिझी असतो. शौर्य म्हणू लागतो चल मला यायला लागेल. तर आता अर्पिता म्हणू लागते शौर्य अरे माझ्यासाठी थोडासुद्धा वेळ नाही आहे का. मी ज्यावेळी तुला भेटायला येते ते प्रत्येक वेळी तू बिझी असतोस. शौर्य म्हणतो बाबांची कामच एवढी वाढत चालली आहेत की त्यामध्ये मला त्यांना साथ द्यावीच लागते आणि म्हणून मला खरंच वेळ नाही आहे. तर अर्पिता म्हणू लागते शौर्य अरे लवकरच आपलं लग्न होणार आहे. तर शौर्य अर्पिताला म्हणू लागतो अर्पिता अगं सध्या माझ्या करिअरवर मी फोकस केला आहे त्यामुळे माझ्या लग्नाचा वगैरे मी विचारच केला नाहीये. अर्पिता म्हणते शौर्य अरे असं काय करतोयस प्लीज ऐकून तरी घे. शौर्य म्हणतो प्लीज अर्पिता. तर अर्पिता शौर्याला विचारते शौर्य तुला कुठली दुसरी मुलगी आवडतीये का. शौर्य म्हणतो असं काही नाहीये खरं तर मी असा विचारही केला नाहीये आणि कुठलीच मुलगी मला आवडत वगैरे नाहीये. पण हो सध्या मी माझ्या करिअरवर फोकस केला आहे आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा मी माझ्या आईबाबांना सांगेन आणि तेव्हा कोणाला इग्नोरही करणार नाही. तर अर्पिता शौर्याला विचारते प्रॉमिस. तर शौर्य तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो हो प्रॉमिस. आणि त्याचवेळी शौर्याची मॉम त्या ठिकाणी आलेली असते. शौर्याची मॉम म्हणते शौर्य म्हणतो तुला वाटतं तसं काहीच नाहीये. तर आता शौर्याची मॉम म्हणते असं खरंच. तर शौर्य म्हणतो हो एव्हा ना माझा कुठलाच विचार नाहीये. परंतु शौर्याच्या मॉमचा गैरसमज झालेला असतो. आता शौर्य काही न बोलता घाईघाईने तिथून निघून जातो. तर इकडे शौर्याची मम्मा अर्पिताला म्हणू लागते तीर्था आणि विक्रांतचं लग्न झालं ना की मग तुमचंही लग्न उरकून टाकू. हे ऐकल्यानंतर अर्पिता खुश होते. तिने शौर्यासोबत आयुष्यभर राहण्याचं आणि संसार करण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रांतचे मित्र आता विक्रांतला म्हणत असतात काय विक्रांत अरे तुझं लग्न असं परस्पर ठरलं आहे आणि तू आम्हाला सांगितलंही नाही. तर विक्रांत म्हणतो सगळीच घाई झाली. खरं तर माझ्या बाबांचे मित्र आहेत आणि त्यांची ती मुलगी आहे. मी बाबांना सहजच म्हणालो खरंच किती छान दिसतेय ना. तर बाबांनी लगेच लग्नाची मागणीही घातली. खरं तर आम्ही दोघंही लहानपणापासूनच ओळखतोय. तर विक्रांतचे मित्र म्हणतात आता तर पार्टी व्हायलाच पाहिजे. मग बायको आली आणि तू आम्हाला विसरलास तर विक्रांत म्हणतो असं काहीही होणार नाही कारण बायको ही फक्त मखरात ठेवण्यासाठी असते बाकी आपली बाहेर एन्जॉयमेंट चालूच असते. तर त्याचवेळी त्यांच्या घरी काम करणारे दादा विक्रांत दादांना आवाज देत म्हणतात विक्रांत साहेब तुम्हाला भेटण्यासाठी ही मुलगी आली आहे. खरं तर ती पद्मा आलेली असते आणि पद्माला पाहून विक्रांतची नजर भलतेच इशारे करत असते आणि हे सगळं काही पद्माने ओळखलेलं असतं. विक्रांतसोबत त्याचे मित्रही असतात. पद्माला हे सगळं काही चुकीचं वाटत असतं. तर विक्रांत तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असतो. पद्मा खाली मान घालून उभी असते. तर विक्रांत तिला विचारतो तुझं नाव काय. तर पद्मा म्हणू लागते पद्मा. तर तो म्हणतो तू इथे. तर पद्मा म्हणते ताईसाहेबांनी डबा पाठवला तो देण्यासाठी आले होते. तर आता ती विक्रांतच्या हातात डबा देणार तर विक्रांत तिला स्पर्श करतो. आता पद्मा तिचा हात मागे घेते. तर आता विक्रांत म्हणू लागतो डबा द्यायला आली असता मग ठेव जा डबा. आता पद्मा घरात येताच विक्रांत तिच्या मागे मागे येतो आणि त्याचे मित्रही तिथे आलेले असतात. पद्मा घाबरून गेलेली असते. पद्मा म्हणू लागते डबा ठेवला आहे मी निघते. तर त्याचवेळी आता विक्रांत म्हणू लागतो कुठे निघतेस बस पाणी पिऊन जा. तर पद्मा म्हणते नाही नको. पद्मा पूर्णपणे बिथरून गेलेली असते. तर त्याचवेळी विक्रांतचा त्या सगळ्या मित्रांपैकी एक चांगला मित्र असतो. तो म्हणू लागतो विक्रांत अरे तिला जाऊ देत ना बघ ना ती किती घाबरली आहे. परंतु विक्रांत म्हणतो घाबरली आहे म्हणूनच तर पाणी पाजत आहे पाणी घे आणि नंतर जा. आता कसं बसं पद्मा बसते आणि पाणी पिते. तर आणि त्यानंतर पद्मा निघत असते. तर विक्रांत म्हणतो कुठे निघालीस अगं असं साधं पाणी पिलेस तू बर्फ टाकून पाणी प्यायचं जा बर्फ घेऊन ये. पद्मा म्हणते नाही नको. विक्रांत तिच्यावर चिडतो मोठ्या आवाजातच म्हणतो जा घेऊन ये. आता पद्मा घाबरतच आतमध्ये जाते. तर विक्रांत तिच्या मागे मागे जातो.
आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याचवेळी पद्मा कशीबशी स्वतःची सुटका करून घेऊन तिथून बाहेर पडत असते. आता विक्रांत तिच्या मागे मागे धावत असतो आणि विक्रांतचे मित्रही. परंतु विक्रांतचा एक मित्र या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कोणीच थांबत नसतं. पद्मा या सगळ्यामध्ये घाबरून गेलेली असते. तिची अवस्था खूप बेकार झालेली असते. ती कशीबशी तिथून बाहेर पडते. इथे विक्रांत मोठ्यानेच मित्रांना म्हणतो, अरे थांबवा तिला. परंतु पद्मा मात्र त्याच्या हातून निसटून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इकडे मंगेश सोबत ऊर्जा गाडीवरून आलेली असते. ऊर्जा मंगेशला म्हणते, थांब थांब इथेच उतरते. तर मंगेश म्हणतो, बरं पण आज तरी तुला केस मिळवून देत, नाहीतर तुझ्या आईची कटकट काही थांबणार नाही. तर ऊर्जा म्हणते, मंग्या आईबद्दल काही बोलायचं नाही या, असं म्हणत ती आता मंगेशवर चिडलेली असते. ऊर्जा मंगेशला म्हणते, माझ्या आईबद्दल काही बोललेलं मी ऐकूनही घेणार नाही, असं म्हणत आता पद्मा देवी आईच्या उत्सवाच्या दिशेने निघालेली असते. आणि त्याचवेळी तिथे पद्मा धावत पळत येते. ती वाचवण्यासाठी सर्वांना आवाज देऊ लागते. तर ते गुंड, ती माणसं तिच्या मागून धावत असतात. आता सगळं काही दृश्य ऊर्जा पाहते आणि ऊर्जा तिला वाचवण्यासाठी पुढे धावत येते. पद्मा आता देवी आईच्या मूर्तीसमोर आलेली असते. देवी आईचं आगमन चालू असतं आणि त्याचवेळी तिथे ते सर्वजण येऊन पद्माला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्याचवेळी ऊर्जा समोर येते आणि सगळ्यांनाच बाजूला करते. खऱ्या अर्थाने आता पद्माला वाचवण्यासाठी ऊर्जा हीच देवी आईचं रूप बनवून पद्माच्या समोर आलेली असते. ऊर्जा आता त्यांना चांगलाच धडा शिकवते. तर सर्वजण ऊर्जाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. ऊर्जा त्यांना रोखते आणि म्हणू लागते, स्त्री अत्याचार, स्त्री विनयभंग ही सगळी कलमं तुमच्यावर लावेन आणि एका एकाला तुरुंगात डामेन. तर ती मुलं आता ऊर्जाला म्हणू लागतात, कोण आहेस तू, इथून निघून जायचं. तर ऊर्जा म्हणते, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणतात मला आपल्याशी कोर्टात वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही, असं म्हणत ऊर्जाने त्यांना चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्पिता आता घरी आलेली असते आणि तिथे असणाऱ्या काचा पाहून ती विक्रांतला विचारते, विक्रांत नक्की इथे काय घडलं आहे आणि पद्मा कुठे आहे. आता मात्र विक्रांत घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे आता विक्रांतचे मित्र पद्माची छेड काढत असतात. तर त्याचवेळी त्यांनी ऊर्जालाही त्रास दिलेला असतो. ऊर्जा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी शौर्य येतो आणि त्यांच्या हातातील काठी घेत त्यांना चांगलाच बदडतो आणि म्हणू लागतो, देवी आईच्या पाया पडायचं असतं, तिला नडायचं नसतं. मग काय होतं हे तुम्हाला कळेलच, असं म्हणत आता शौर्य इकडे ऊर्जाकडे पाहू लागतो. आता ऊर्जा आणि शौर्य मिळून त्यांना कशा प्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आजच्या ह्या मालिकेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.